विशाल भाऊ, तो प्रिन्सिपल पुरीची ऍडमिशन नाही करून देऊ राहिला, नुसते बहाणेच मारते. तुम्ही फक्त शाळेचं नाव सांगा आणि प्रिन्सिपलचा नंबर द्या. ॲडमिशन उद्या संध्याकाळपर्यंत झाली म्हणून समजून घ्या. हा काका. भाऊ झाली ऍडमिशन. अरे झाली ना. धन्यवाद अरे भाऊ. धन्यवाद कायले बा, तुमच्या सेवेतच बसलाय ना आम्ही. लय मदत झाली बा. हा ठीक आहे. एका फोनात म्हटलं पोट्टीची ऍडमिशन झाली, भाऊचा दरारा बुन घे आणि तुम्ही का मला हलके आहेत. हा बोल रे भाऊ अर्जंट मध्ये ब्लड पाहिजे, माझी बायको ऍडमिट आहे, ओ पॉझिटिव्ह पाहिजे. कोणत्या दवाखान्यात? इरविन दवाखाने. अर्धा तासात तेले ब्लड भेटून देईन, लोड घेऊ नको. सुरेश, रमेश, दिनेश, ओ पॉझिटिव्ह ब्लड आहे का रे कोणाजवळ? सगळेच्या सगळे जेवढे पोट्टे असतील निर्विन दवाखान्यात पोहोचा, तिथं ब्लड पाहिजे. विशाल भाऊ, माझ्या घरकुलाची फाईल पासच नाही करून देणार साहेब. कोणता साहेब आहे तो? मोहिते साहेब. तुम्ही पहिले कोणी सांगितलं मला उद्या तहसीलजात जातो असा कसा फाईल पास नाही करत, तर सांगतो त्याला. नखरे करून आला काय होऊन जाईन तुमचं काम, टेन्शन नका घेऊ. साहेब, ते माझ्या मोहल्ल्यातल्या एका जणाची घरकुलची फाईल होती. का रे, तू तर लय गोष्टी करू आलता म्हणते, साहेबाला मारतं वगैरे. अरे नाही साहेब, ते मोहल्ल्यातले लोक जैतात मला कामं करून देतो ना म्हणून. होत नाही तुझे काम, चल जाय. अरे देना साहेब, गरीब आहे. नाही म्हटलं ना तुला, निघ इथून. अरे या घरकुलवाल्याचा फोन आला, आता काय सांगू आले. जाऊ दे, उचलतच नाही. सगळ्याच कामं थोडी होत असते, एखादा राहतही असते. अरे काय झालं आले? अरे मग ॲम्ब्युलन्सनी बोलावली काय? अरे काय कामाची गोट आहे. तुम्ही कितीही नावं ठेवा, काहीही करा, कामात नेत्यापेक्षा चौकातला कार्यकर्ताच येतो.